जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. सर नाव सांगा तुमचं. गजानन एकनाथ साते. कुठून आला? रायनार ओढोचा तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर. काय त्रास होता आजींना? आजींचं कंबर आणि पाय खूप दुखत होते. दवाखाने काय केले? भरपूर दवाखाने केले. कुठं? संभाजीनगरला. तर काय सांगितलं डॉक्टरनी त्यांना? डॉक्टरनं डायरेक्ट ऑपरेशन सांगितलं. किती खर्च सांगितला? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. आणि आता माझ्या किती ट्रीटमेंट आहे? ही दुसऱ्यांदा आले. आजी पर्यंत झाली तेव्हा काठी आलते ना? हो. काठी घेऊन आले. नाही, तरुण आणि काठी होती. काठी होती. काठी कधी फेकली मग? एक 5 दिवसानंतर. काठी फेकूनच दिली? हो. आता काठीची गरज गोळ्या पण फेकल्या आणि काठी पण फेकली. गोळ्या पण फेकल्या आणि काठी पण. किती बरं वाटलं साधारण? आता 70% 70% बरं वाटतं. दे ना जिंकला. आजी किती बरं वाटतं तुम्हाला? 70% 70%. चालतं आता व्यवस्थित? काठीची गरज येते का? नाही, बिलकुल नाही. ओके. तुमच्या संभाजीनगरच्या पेशंटसाठी काय मेसेज सोडू इच्छिता सोशल मीडियाच्या माध्यमातून? कसं म्हणलं सर? संभाजीनगरच्या पेशंटसाठी काय मेसेज देऊ शकता? नाही, आम्ही आता मी पहिल्याने एक वेळेस मी एकटा आलो होतो. कसं कळलं इथं? मी तुमचं फेसबुक बघितलं आणि थोडंसं त्याच्यात एक पेशंट ॲम्ब्युलन्समध्ये आला होता ते बघितलं. थोडंसं त्याचं माहिती घेतली. तुम्हाला व्हॉट्सअपला हाय केलं, ते पूर्ण माहिती मिळाली. त्याच्यानंतर मग एक ॲड्रेस घेत एकटा आलो पहिले. त्याच्यानंतर मग मी 1-2 बोललो. आई बोलली माझं असं. मग अजून एक 4 पेशंट माझ्यासोबत आहे आज. एकच घेऊन आलो? 4 घेऊन आलो. ताईला तुम्हाला कसं वाटलं ताई? तुमची फर्स्ट आहे ना, तुमचं नंतर सेकंड थर्डला व्हिडिओ बनव. चालेल. थँक्यू. केंद्रीय दत्ताश्रम चोंडी, बाळानाथ आश्रम ट्रस्ट चोंडी.